ಜನತಾ ಪಕ್ಷದ SC/ST ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಮುಖಂಡರು, ಮೋರ್ಚಾದ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದಂತಹ ಸ್ವಾಗತ ಮತ್ತು ಅಭಿನಂದನೆ. ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರುವಂತಹ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ನನ್ನ ಆತ್ಮೀಯರು ಮತ್ತು SC/ST ಜನಾಂಗದ ಬಗ್ಗೆ ಸದಾ ಕಳಕಳಿರುವಂತಹ ಶ್ರೀ CG ರವಿ ಅವರೇ, SC/ST ಸಮುದಾಯ ಓಕೆ वो भाई है ना, साथ साथ में रहना. ಒಟ್ಟಿಗೆ ಇದ್ರೆ ಬಲ ಜಾಸ್ತಿ. ಡೆಮಾಕ್ರಸಿ ಒಳಗೆ ಬಾರ್ಗೇನಿಂಗ್ ಪವರ್ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಆಫ್ ನಂಬರ್ಸ್ is also very important. So you have to make a common cause. There are common living standards, common problems, common discrimination. Therefore you have to make a common cause. ಈ SC/ST ಸಮುದಾಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ, ಭಾರತದ ಸಾಮಾಜಿಕ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಅಂಗ. ಇಟ್ ಈಸ್ ದಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ SC/STs are important sections of our social society. They are important sections. They are not one of the sections. ಭಾರತದ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ತಳಹದಿ ಈ ಸಮುದಾಯದಿಂದ ಬಂದಿದೆ. भारत का संस्कृत का जो फाउंडेशन है वो SC/ST समुदाय से है. ये ऊपर से नहीं आया, नीचे से ही संस्कृति आई. और ये भारत की संस्कृति भारत का अस्मिता है. अस्मिता this the very foundation of this culture of this India, Bharat, is so important that it stands tall and it stands, don't disturb, it stands tall and it stands differently from the rest of the world. ये भारत को यूनिक बनाना, ये जो संस्कृति है वो संस्कृति का अड़िपाय ये समुदाय है. इसको हम समझें, ये बहुत इम्पोर्टेंट. जब तक ये हम समझ में नहीं आएंगे, समझाएंगे, तब तक कुछ लोगों का माइंडसेट नहीं बदलेगा. ऐसा नहीं होना कि कुछ हमने कार्यक्रम दिया, किसी के ऊपर बला किया, ऐसा नहीं. अगर भारत का अस्मिता जोड़ के रखना है, भारत को आगे लेके जाना है, तो ये समुदाय को हम मजबूत करना ये हमारा कर्तव्य है. एक तो संस्कृति हो गया, दूसरा भारत का वर्क फोर्स कहाँ से है, मैं पूछ रहा हूँ. भारत का वर्कफोर्स कहाँ से आता है? खेती बाड़ी से लेके बड़े छोटे कारखाना में जो बहुत ही कठिन मजदूरी करने वाला कौन है? इंग्लिश में मूवर्स एंड शेकर्स. आई एम टेलिंग यू, मूवर्स एंड शेकर्स ऑफ दिस कंट्री are the bottom of the pyramid, and bottom of the pyramid are these SC/STs. इस देश का आर्थिक, ಈ ದೇಶದ ಆರ್ಥಿಕ ಬೆಳವಣಿಗೆ ಶ್ರೀಮಂತರ ಕೈಯಲ್ಲಿಲ್ಲ. ಈ ದೇಶದ ಆರ್ಥಿಕ ಬೆಳವಣಿಗೆ ಈ ದುಡಿಯೋ ವರ್ಗದ ಕೈಯಲ್ಲಿದೆ, ಕೆಳ ಹಂತದ ಜನರ ಕೈಯಲ್ಲಿದೆ. ನಾನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ
ಒಂದು 100 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ರಸ್ತೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬಹುದು, ಅದರಿಂದ ಬದಲಾವಣೆ ಇಲ್ಲ. ಆ 100 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಟಾರ್ ಕಾಯಿಸಿ ಆ ಟಾರನ್ನು ಹಾಕಿ ರೋಲ್ ಮಾಡುವಂಥ ದುಡಿಯೋ ವರ್ಗ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರು, ನಾನು मैं ये कहना था कि बदलाव ये जो काम करके मजदूरी करके नीचे से कर रहे हैं, इनसे देश का बदलाव होगा, आर्थिक सामाजिक शैक्षणिक सब बदलाव। मैं मुख्यमंत्री होके 100 करोड़ एक बड़ा रास्ता को दे सकता हूँ, वो कागज में है, लेकिन जमीन पे उतार के वो गर्मी में ठार बना के ठार रास्ते पे लगा के रोड लगा के रास्ता बनाता है, फिर गाड़ी चलती है, फिर इकोनॉमी चलती है। तो ये बताइए फिर बदलाव कौन आ रहा है? वो ला रहा है मैं, वो जो परिवर्तन कर रहा है वो। तो ये दो चीज हम पूरा देश में लेके जाए, एक संस्कृति का फाउंडेशन, दूसरा भविष्य का निर्माण, दोनों एक कम्युनिटी से हो रहा है। अगर ये सब लोग मान के चले, पूरा समाज मान के चले, तब बहुत बड़ा बदलाव आएगा। आपका स्वावलंबनी स्वाभिमानी जिंदगी चल सके। मैं ये मान के मैं कर्नाटक में मेरा सरकार का निर्णय ये मान के मैं चल रहा हूँ। दूसरी बात, ये जो सामाजिक पीड़ा है आजकल, उसके लिए जगह नहीं है। सामाजिक पीड़ा तो जगह नहीं है, लेकिन कुछ लोगों का अभी माइंडसेट बदला नहीं है। तो ये माइंडसेट बदलने का काम एससी मोर्चा पूरा देश भर, भारतीय जनता पक्ष के एससी मोर्चा अभियान चला के करना पड़ेगा। माइंडसेट बदलना पड़े तो कैसे? माइंडसेट बदलना पड़े तो बहुत बड़ा अभियान चलना चाहिए, यूनिवर्सिटी में चलना चाहिए, स्कूलों में चलना चाहिए, हर एक जगह जहाँ काम होता है उधर चलना चाहिए, हर एक स्तर पर चलना चाहिए। और ये बताना है कि हम किसी से कम नहीं हैं। दूसरी बात, हमको सिंपैथी नहीं चाहिए, हमको मौका चाहिए। ये बात स्पष्ट से बोलना चाहिए। और हमारी अस्मिता से हमको गर्व होना चाहिए। गर्व से हम कामकाज भी करेंगे, इज्जत भी कमाएंगे, इज्जत भी देंगे, और मुख्य वाहिनी में हम सबसे आगे रहेंगे। ಈ ಯೋಜನೆಯಿಂದ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. हमने ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ SC/ST ರಿಸರ್ವೇಶನ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿದೆ, ಜನಸಂಖ್ಯೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ಇರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಕಾರಣದಿಂದ ಸಂವಿಧಾನದ ಅನುಚ್ಛೇದ 14-15 ಅನ್ವಯ ಇವತ್ತು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನಷ್ಟು ಕಾನೂನಿನ ಬಲವನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು ಅವಶ್ಯಕ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾನೂನಾಗಿದೆ, ಇನ್ನಷ್ಟು ಕಾನೂನಿನ ಬಲವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಕಾನೂನಿನ ಬಲ ಖಂಡಿತವಾಗಿ ಸಿಗ್ತಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ವಿಶ್ವಾಸ. अंबेडकर सबसे श्रेष्ठ मानववादी। मैं गर्व से कह रहा हूं, मैं अंबेडकरवादी हूं। क्योंकि अंबेडकर इज अ सोशल साइंटिस्ट, अंबेडकर इज अ इकोनॉमिस्ट, Ambedkar is a thinker, philosopher, and more than anything else, Ambedkar was the #1 Deshbhakt. अगर अंबेडकर को पूरी तरह से
समझ के उनका विचार को लागू करने वाला कौन सा भी पार्टी है इस देश में, तो सिर्फ भारतीय जनता पक्ष है। खास करके हमारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, उनका जो विचार है और अंबेडकर के बारे में उनका जो बद्धता है, किसी और प्रधानमंत्री में हम नहीं देखा। सबके साथ सबका विकास और सबका विश्वास, ये जो है इंक्लूसिव ग्रोथ करके इंग्लिश में जो बोलते हैं, इंक्लूसिव ग्रोथ ಅಂತ ಬಹಳ ಸತಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅದು ಕೇವಲ ಭಾಷಣದ ಸರಕಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ನಿಜ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ತರುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಬದ್ಧತೆ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಬದ್ಧತೆ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ಗೆ ಬರೋಕ್ಕೆ ಬಿಡದಂಥ ಪಕ್ಷ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಸಿಗೋದು ತೋರಿಸ್ತದೆ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಸಮ ಸಂಸ್ಕಾರಕ್ಕೆ 6 ಫೀಟಿನ ಜಾಗ ಕೊಡದಿರುವಂಥ ಪಕ್ಷ ಬಹಳಷ್ಟು ಲಿಪ್ ಸಿಗೋದು ತೋರಿಸ್ತದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹೆಸರು ಹೇಳಿ ಅಂಬೇಡ್ಕರನ್ನ ಉಪಯೋಗ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತಿದೆ, ಆದರೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮಾಡಿರುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಕೀರ್ತಿ ಮಾನವಾಗಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ನ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಒಯ್ಯುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ ಭಯ ಇದೆ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಭಾಳ ಎತ್ತರವಾಗಿ ನಾವು ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಅವರ ಮನೆತನ, ಗಾಂಧಿ ಮಂಥನದ ಒಂದು ಸ್ಟೇಚರ್ ಕಮ್ ಆಗುತ್ತೆ. ಫಸ್ಟ್ ನೇರು ಆಮೇಲೆ ಗಾಂಧಿ, ಅವ್ರ ಮಂಥನ ಸ್ಟೇಚರ್ ಕಮ್ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಭಯ ಕಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ये जो कांग्रेस में जो नेता थे वो अंबेडकर को लोकसभा में नहीं आने जा रहे। दिल्ली में उनको स्मारक बनाने के लिए, उनको अंत्यक्रिया करने के लिए भी जगह नहीं है। अमानवीय तरह से उनको क्या, क्योंकि उनका डर है अगर नेहरू का समाधि, गांधी के समाधि के साथ अंबेडकर समाधि हो गया तो अंबेडकर का स्टेचर बढ़ जाता है और नेहरू गांधी का फैमिली कम होता है. ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಭಯ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಅವರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮನಸ್ಸ ಪೂರ್ತಿ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿದ್ರೆ 70 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 50 ವರ್ಷ ಆಳಿರುವಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ SC/ST ಸಮುದಾಯವನ್ನು ಎಷ್ಟು ಮೇಲೆ ಎತ್ತಬೇಕಾಗಿತ್ತು. ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಅವಕಾಶ ಇದೆ, ಮಾಡಲಿ. ಬರೀ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತನಾಡಬಹುದು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. SC/ST ಸಮುದಾಯದ ಅವರ ಜೀವನ ಸ್ಥಿತಿ ಉತ್ತಮ ಆಗೋದಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. हम विद्यार्थी का स्कॉलरशिप बढ़ा दिया, जैसे हॉस्टल फीस भी बढ़ा दिया. 100 अंबेडकर हॉस्टल यही वर्ष में हम नया निर्माण कर रहे हैं और 5 मेगा हॉस्टल्स फॉर SC/ST OBC के लिए इन 5 मेगा सिटीज हम बना रहे हैं. क्योंकि गांव से बच्चे लोग आते हैं SC/ST का हायर एजुकेशन करने के लिए, उनको रहने का जगह नहीं, बहुत सारे वापस चले जाते हैं. इसलिए 5 मेगा सिटी इंक्लूडिंग मैसूर, बैंगलोर, हुबली, धारवाड़, गुलबर्गा, मंगलोर में चालू किया है. हमारा इरादा है कि हर एक डिस्ट्रिक्ट में ये 5,000 कैपेसिटी का ये हॉस्टल बनना चाहिए. I believe in three E's for the development of SC/STs and OBCs. Education, one E, employment, second E, and empowerment. These are the 3 E's. ये 3 सूत्रों पे हम कार्यक्रम करना है, हम कर रहे हैं. हम पावर चार्जेस 75 यूनिट्स फ्री कर दिया, क्योंकि उनका जो बचता है, थोड़ा बहुत पैसा बचता है, 200, 300, 400 बचता है, वो बच्चों की स्कूल के लिए काम आ जाए. देन हम लैंड लेने का 20 लाख तक रुपये दे रहे पर एकड़. 20 लाख तक गवर्नमेंट पैसा देके लैंड खरीदेंगे, क्योंकि जो आदमी लैंड पे कब्जा है, उनका जो जिसके ऊपर जमीन पे कब्जा है, उनका पावर बढ़ जाता है, एम्पावरमेंट होता है. उसके लिए घर बनाने के लिए बहुत सारे स्कीम बनाए.
ऑलमोस्ट 29,000 crores SCP TSP फंड्स दे रहे हैं। ये रिकॉर्ड ब्रेक है, कौन सा भी राज्य में इतना बड़ा बजट SC और ST के लिए। बहुत सारे ऐसी चीज़ है, मैं सब कुछ नहीं बोल सकता, लेकिन हमारा प्रायोरिटी है, सबसे नीचे है वो सबसे ऊपर आना चाहिए। इतना ही कहते हुए हमारा सरकार जो भी कार्यक्रम कर रहे हैं उसमें बीजेपी का नीति है। बीजेपी का नीति ये समुदाय को आगे बढ़ाना, वो नीति से लेके हमारा कार्यक्रम इधर कर रहे हैं। हम बहुत खुश हुए, हमारे राष्ट्रीय SC मोर्चा का अध्यक्ष आए, मंत्री जी आए, सब लोग पदाधिकारी आए, सीनियर्स आए हैं, इधर बहुत चर्चा कीजिए, पूरा देश का चर्चा कीजिए और कर्नाटक के बारे में चर्चा कीजिए, क्या हो सकता है और क्या आगे कुछ अच्छे कर सकते हैं, इसका चर्चा कीजिए। एक पूरा डिसीजन बना के हमको बताइए, वही रास्ते पे हम आगे बढ़ने के लिए तैयार हैं। हमारा कभी भी ये मुद्दा लेके आप कभी भी आ सकते हो, मेरा घर का दरवाजा खुला है और मेरा दिल का दरवाजा भी खुला है। SC ST ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ SC ST ಇನ್ನಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಏನಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರೀ ನನ್ನ ಮನೆ ಬಾಗಿಲು ತೆರೆದಿದೆ, ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಬಾಗಿಲು ತೆರೆದಿದೆ ಅಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ಬರೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ